तर आपण प्रथमतः विशेष सन्मानाकडे जात आहोत. खऱ्या अर्थाने ज्यांनी डोळ्यात तेल घालून प्रत्येक निर्णय जय मात्र योग्यरित्याने दिलं आणि कोणत्याही खेळाडूवर या ठिकाणी अन्याय होऊ दिलं नाहीये असे ऑफिसर पंच आशिष विश्वकर्मा यांचं प्रथमतः आपण यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. या सर आपलं यथोचित मान सन्मान या ठिकाणी स्वीकार करा. आशिष विश्वकर्मा यांचं यथोचित मान सन्मान विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. भरपूर चांगली पंचगिरी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली त्यांचं विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. थँक्यू सो मच. तसेच सन्माननीय गायकर सर यांचं देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. या सर आपला देखील मान सन्मान या ठिकाणी स्वीकार करा. विशेष सन्मान खऱ्या अर्थाने खूप चांगली पंचगिरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली असे या गायकर सरांचा देखील मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. तसेच पुढील विशेष सन्मान आपण राजू राठोड सर यांचा देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. अत्यंत चांगली पंचगिरी ज्यांच्या माध्यमातून गेले 5 दिवस आपण पाहिली आणि कोणत्याही खेळाडूवर इथे अन्याय होऊ दिला नाहीये असे राजू राठोड सरांचं देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. आणि खऱ्या अर्थाने आपण एका विशेष सन्मानाकडे जातोय ज्याही 5 दिवस ज्यांचं अप्रतिम संगीत आपल्याला ऐकायला मिळालं आणि प्रेक्षकांचं मन खुश करून टाकणारं संगीत असे आमचे डीजे मास्टर यांचा देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. डीजे अमित यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. आणि यानंतर आपण एक विशेष सन्मान करत आहोत खऱ्या अर्थाने गेले 5 दिवस ज्यांच्या माध्यमातून क्वालिटी क्लिअरिटी अगदी भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली आणि घर बसल्या सर्व प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. टेंक्रिक वाहिनी यांचं देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. टेंक्रिक वाहिनी खऱ्या अर्थाने मित्रांनो टेंक्रिक वाहिनीचा देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झाला त्यांचा देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. आणि आपण एका अगदी विशेष सन्मानाकडे जात आहोत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज 5 दिवसाकरिता होता परंतु एका दिवसाकरिता ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही तरी देखील या स्पर्धेमध्ये त्यांनी तब्बल 4 दिवस या स्पर्धेला त्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळाला. अगदी दूरवरचा अंतर कापून त्यांनी मुरबाडच्या नगरीत दाखल झाले आणि मुरबाडच्या नगरीमध्ये ज्यांचा आवाज आमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचवला असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके अजित पवार सरांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मित्रांनो अजित पवार यांची कॉमेंट्री आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. विशेष सन्मानाकडे आपण जात आहोत. अगदी कमी कालखंडामध्ये आपल्या नावाचा दर्जा समालोचन क्षेत्रामध्ये उंच नेऊन ठेवलाय असे अजित पवार सरांचा विशेष सन्मान मैत्री चषकाच्या वतीने इथे संपन्न झाला आणि त्यांचं देखील पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तर आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने अत्यंत चांगली भूमिका ज्यांनी या स्पर्धेमध्ये पार पडली गुणलेखकची भूमिका म्हणजे गणेश दादा कापडे यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत.
गणेश कापडी यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचा देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्यानंतर पाहू शकतात की आजच्या दिवसामध्ये अगदी रात्रीचा दिवस होईपर्यंत त्याने समालोचन केलं. अर्थातच कुमारजी बाबरे यांचा देखील विशेष सन्मान या मंचापर्यंत आपण इथे कंप्लीट करतोय. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते त्यांच्या शुभ हस्ते कुमारजी बाबरे यांचा विशेष सन्मान आणि सत्कार तो आपल्याला पाहायला मिळतोय. एक गोड आवाज सातत्याने मुरबाड या क्रीडा नगरीमध्ये आपण बघू शकतात आणि त्यांचा हा विशेष सन्मान आणि पुढील समालोचन सूत्र त्यांच्याकडे सोपवतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण फायनल मॅचचा प्रथमतः मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी देत आहोत. तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने जबरदस्त बॅटिंग करून आपल्या संघाला एक दमदार विजय प्रस्थापित करून दिला. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतो इम्रान. इम्रान आपण या. हो तेच ना मला लिस्ट द्या फक्त. नाही नाही पाचवा पाचवा ते नाही ते नाही हे बक्षीस द्यायचे आपल्याला. आता हे बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन पहिले पाचवा मग बेस्ट बॉलर द्या त्याला ते सिरीज काढल्या असते बेस्ट बॉलर काय असतं द्या ना त्या काढलेला. नाही नाही बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन ते काढले द्या ना मी बोलतो ना. कोणी काढले पाचवा नंबरचा कोण तर आपण प्रथमतः बेस्ट बॅट्समन या अवॉर्डाकडे जातोय. खऱ्या अर्थाने ज्याने एका दिवसामध्ये येऊन या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पडला आणि तब्बल 112 रन्स ज्याच्या नावावर आहेत. संघ आहे फर्डे दसैया आणि नाव आहे मुसा शेख. मुसा शेख ठरतोय बेस्ट बॅट्समन. तर आपण बेस्ट बॅट्समन या अवॉर्डाकडे म्हणजे जातोय आणि मुसा शेख एक आकर्षक अशी ट्रॉफी आणि एक कूलर आपण जे पाहतोय भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. तब्बल 112 रन्स ज्याच्या बॅटमधनं या ठिकाणी पाहायला मिळाल्या.
तर पाचवा पारितोषिक तर आपण पाचवा पारितोषिक समारंभाकडे जातोय. या स्पर्धेमध्ये दमदार खेळ ज्यांचा पाहायला मिळाला, परंतु तरी देखील या स्पर्धेच्या या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु क्वालिफायच्या मॅच मध्ये त्यांना मात्र पराभूत व्हावं लागलं. असा संघ आहे आंबेगाव. तो आंबेगाव ठरतोय या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी. या आंबेगाव संघ संपूर्ण स्क्वॉड या किंवा कॅप्टन या, एक मानाचा करंडक आणि रोख रक्कम 16,000 रुपये या ठिकाणी आपण आंबेगाव या संघाला इथे प्रदान करत आहोत. आकर्षक अशी ट्रॉफी देखील पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन आंबेगाव, खूप चांगला संघर्ष तुमचा देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. तर चौथा पारितोषिक समारंभ वितरणकडे आपण जातोय. या स्पर्धेमध्ये त्या टीमचा खेळ देखील भरपूर चांगला पाहायला मिळाला, परंतु तरी देखील या स्पर्धेमध्ये ज्यांनी चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावलाय संघ आहे जय हनुमान तोंडली. जय हनुमान तोंडली संघ या आपण रोख रक्कम 15,000 रुपये आणि एक मानाचा करंडक मात्र आपण त्यांना देत आहोत. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी म्हणजेच या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये एक चॅम्पियन संघ आहे आणि एक दादा संघ आहे, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांनी तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक मिळवलं आहे. संघ आहे जय हनुमान बांदिवली. या आपण सर्व टीम या किंवा कॅप्टन या एक मानाचा करंडक आणि तसेच रोख रक्कम 15,000 रुपये आपण मात्र देत आहोत. आकर्षक अशी ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळते. मैत्री चषक 2026 मध्ये ब्युटिफुल ट्रॉफीज या ठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप चांगला खेळ त्यांनी केला, परंतु शेवटी फायनल मॅच मध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं. असे मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मधला एक मातब्बर संघ म्हणजे जगदंबा सासरे हा संघ ठरतोय या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी.
आंबेगावचा समीर, तर आपण विशेष पारितोषिककडे येतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक अशी सायकल आपल्याला पाहायला मिळते आणि भरपूर असे खेळाडू रेंज मध्ये होते, परंतु या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर ज्याच्या नावावर ज्याच्या बॅटमधनं तब्बल 100 रन्स आणि गोलंदाजी करत असताना 5 विकेट आणि या स्पर्धेमध्ये टोटल 125 पॉइंट ज्याच्या नावावर आहेत, तो जय हनुमान मांदोली संघाचा वैभव ठरतोय या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. हॅलो चिक, तर आपण या स्पर्धेचा आपण जर पाहिलं तर मानाचा करंडक प्रथम पारितोषिक समारंभ च्या दिशेने जातोय. खऱ्या अर्थाने शहापूर तालुक्यातून येऊन मुरबाड तालुक्यात ज्याने आपल्या खेळाचा अप्रतिम प्रदर्शन केला असे शहापूर तालुक्यातील दादा संघ फर्डे दसई संघ ठरतोय या स्पर्धेचा चॅम्पियन.